बातमी आहे पुण्यातून। पुण्याच्या मनसर बाजार समितीत पालेभाज्यांचे बाजारभाव कडाडलेत। पावसानं दडी मारल्यानं शेतीमालाचं उत्पन्न घटलंय। पुढचे काही दिवस बाजारभाव असेच तेजीत राहतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय। आणि याबाबत थेट मनसर बाजार समितीतून सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चाकुडे यांनी। पावसाने पाठ फिरवल्याने शेतीमालाचे बाजारभाव चांगलेच कडाडले आहेत। मी सध्या मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेलो आहे। सर्वच शेतीमाल खरं तर तेजीत आहेत। शेतीमालाचे बाजारभाव कडाडले आहेत, त्यामुळे शहरातलं जरी गृहिणींचं बजेट जरी कोलमडलं असलं तरी दुसरीकडे मात्र पावसाने पाठ फिरवल्याने बाजार समितीतील आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी व्यापारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार। काय सांगाल, बाजारभाव तेजीत आहे, कशा पद्धतीने बाजारभाव शेतकऱ्यांना मिळतो आणि काय परिस्थिती आहे सध्या? बाजारभाव आता सर्व तेजीत आहेत। गवारीला 600 ते 700 रुपये बाजार आहे। शेंगा भुईमुग शेंगा 500 रुपये 55 रुपये बाजार आहे। फ्लावर कोबीला 200 ते 250 रुपये फ्लावरला बाजार आहे। कोबीला 150 ते 180 रुपये बाजार आहे। सर्व बाजार पावसामुळे वाढलेले आहेत। पुढे मागणी पण ग्राहकांची जास्त आहे आणि इथं माल कमी आहे। तिकडे बाजार समितीत आवक घटलेली आहे, परिणामी मागणी जास्त आहे, त्यामुळे या पुढच्या काळात बाजार समितीत जे काही शेतीमालाचे बाजारभाव आहेत ते कडाडलेच राहतील अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, मनसर, पुणे। तिकडे नाशिकमधील नाफेडचं प्री कूलिंग युनिट ओसाड पडलंय, त्याबद्दलची ही बातमी। 30 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेलं हे युनिट बंद आहे। कांद्याचं आयुर्मान वाढवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून प्री कूलिंग युनिट उभारण्यात आलेलं होतं, मात्र हे युनिट आता बंद असल्यानं कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाल्याचं स्पष्ट होतंय। आणि याबद्दलच अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी योगेश खरे। गेल्या 5 दिवसापासून नाफेडची कांदा खरेदी वादग्रस्त ठरलेली असतानाच आता नाफेडचे विविध कारनामे समोर येत आहेत। नाफेडने 1993 म्हणजेच 30 वर्षापूर्वी तयार केलेलं कांद्यासाठीचं प्री कुलिंग युनिट हे पूर्णपणे भंगारात निघालंय। आपण बघू शकतोय की कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आलेली ही यंत्रणा पूर्णपणे आता ओसाड पडलेली आहे। या प्री कुलिंग युनिटमध्ये जवळजवळ कांदा या ठिकाणी साठवून त्याला जास्तीत जास्त त्याची टिकवण क्षमता कशी करता येईल याचा प्रयत्न करण्यात येणार होता, मात्र ही यंत्रणा पूर्णपणे आज बंद आहे। 7 सिग्मा इंटरनॅशनल या कंपनीच्या मार्फत ही संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी उभारण्यात आली होती। कोट्यवधी रुपयांचा खर्च यामध्ये करण्यात आला होता। 100 मेट्रिक टन कांदा साठवण्याची यामध्ये व्यवस्था करण्यात आली होती, मात्र ही संपूर्ण व्यवस्था आता भंगारात निघाल्याचं आपल्याला समोर दिसतंय। एकूणच नाफेडचा उफराटा कारभार गेल्या 40-50 वर्षामध्ये समोर आलाय। खरं म्हणजे कांद्याचं जो प्रश्न होता हा गेल्या 30-40 वर्षापासून सुरू आहे, हाच प्रश्न आता सुटणं अपेक्षित होतं, मात्र कांदाचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिक जिकिरीचा होताना आपल्याला दिसतोय आणि यातून अनेक अधिकाऱ्यांनी आपलं उखळ पांढरे करून घेतल्याचं समोर येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, पिंपळगाव, नाशिक। यानंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघूयात। राज्यावरती भीषण जलसंकट ओढावलेलं आहे। यंदा मॉन्सून वेळेपूर्वी राज्यात दाखल झाला, मात्र संपूर्ण जून महिना कोरडाच गेला। जुलैच्या पहिल्या आठवड्यातही पावसानं दडी मारली आहे, त्यामुळे राज्यातील धरणांनी तळ गाठलाय। पावसाअभावी पेरण्याही खोळंबल्यात। सध्या राज्यातील एकूण 795 गावं आणि 3157 वाड्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। पावसानं दडी मारल्यानं राज्यातील विविध भागात सध्या काय परिस्थिती आहे आपण बघूयात। मुंबईत धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस अजूनही पडलेला नाहीये। 7 धरणांमध्ये फक्त 9% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। राखीव जलसाठ्याचा वापर बंद करण्याचा निर्णय देखील प्रशासनाकडून घेण्यात येतोय। ठाण्यात डोंबिवलीच्या ग्रामीण भागात 1 दिवसाआड सध्या पाणी पुरवठा सुरू आहे। कल्याणमध्ये अनेक भागात कमी दाबानं पाणी पुरवलं जातंय। अंबरनाथ बदलापूर शहरात नागरिकांना टँकरचा आधार आता घ्यावा लागतोय। मराठवाड्यात फक्त 27% इतका पाऊस झालाय मागच्या 1.25 महिन्यात। पावसानं खंड दिल्यानं खरीप पिकांनाही याचा फटका बसलाय। एकूण क्षेत्रापैकी 15 ते 20% क्षेत्रावरती पेरणी अशक्य आहे। संभाजीनगर विभागात पिकांना विहिरीचं पाणी सध्या द्यावं लागतंय। पश्चिम महाराष्ट्रात काय चित्र आहे तर पुण्याला ऑगस्ट अखेर पुरेल एवढंच पाणी सध्या धरणांमध्ये शिल्लक आहे। सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर इथला देखील पाणीसाठा खालावलाय। कोल्हापूर विभागात आतापर्यंत 14% इतका पाऊस झालाय। उत्तर महाराष्ट्रात अवघा जिल्हा
कोरडा ठाक पडलेला आहे। जळगाव धुळ्यातील काही तालुके हे टंचाईग्रस्त आहेत। जुलै महिना सुरू झाल्यानंतरही अनेक ठिकाणी टँकरनं पाणी पुरवलं जात आहे। तर विदर्भात 8 जिल्हे अजूनही कोरडे आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। खरीप पेरणी देखील इथं तूट बघायला मिळतीये। सरासरी 45.96% क्षेत्रावरच आतापर्यंत पेरणी झाली आहे। धूळ पेरणीमुळे दुबार पेरणीचं संकट अजूनही कायम आहे। टँकरनं पाणी देऊन पिकं जगवण्याचा प्रयत्न काही शेतकरी करतायत। आणि यानंतर पीक पाण्याच्या इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा। धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील 24 धरणांमध्ये फक्त 9%च पाणीसाठा शिल्लक आहे। तर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर समूह धरणात 15% पाणीसाठा शिल्लक आहे। ग्रामीण भागात आजही 238 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। पावसाळा सुरू होऊन 1 महिना उलटून गेला, मात्र आजही नाशिक जिल्ह्यावर पाणी संकट कायम आहे। सध्या नाशिककर जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे। अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण क्षेत्रात पावसानं चांगली हजेरी लावली। धरणाचा पाणीसाठा 20% पोहोचलाय। परिसरातील अनेक धबधबे प्रवाहित झाले। भात लावणीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांची लावणीला लगबग सुरू आहे। तेव्हा नगरमध्ये शेतकऱ्यांनी भात लावणीच्या कामाला सुरुवात केलेली आहे। रोपं तयार आहेत आणि जसजसा चांगला पाऊस पडतोय, शेतात पाणी साचतंय, तसतसं भात लावणीच्या कामाला वेग येतोय। सिंधुदुर्गात बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त आहे, मात्र मनोरंजन देखील करतोय। मालवण तालुक्यातील धमापूर येथील एक बळीराजा शेतात काम करत असताना दशावतार सादर करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। दृष्टिकोनातून मी आज हा क्षेत्रामध्ये उतरलो आहे। कशाची निंदता नाही हे पाहून मला माझ्या प्रजननाला अगदी आनंद अकोल्यात दमदार पावसानं हजेरी लावली। या पावसाचा अकोटच्या आठवडी बाजाराला मोठा फटका बसला। 84 खेड्यांचा हा मोठा आठवडी बाजार भरतो, मात्र या बाजाराला पावसाचा तडाखा बसला। बाजाराला तलावाचं रूप आलं, त्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय। अहमदनगरमध्ये पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी मका पिकांना स्प्रिंकलरद्वारे पाणी दिलंय। पावसाच्या हजेरीनंतर शेतकऱ्यांनी चारा पिकांची पेरणी केली होती, मात्र पाऊस नसल्यामुळे पिकांना स्प्रिंकलरनं पाणी देऊन शेतकऱ्यांनी पीक वाचवण्याचा प्रयत्न केलाय। 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झालाय। भारताचे माजी मुख्य न्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीनं ही घोषणा केली। नवी दिल्लीत 10 जुलैला होणाऱ्या या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत। बांबू लागवड, तृणधान्य, श्री अन्न अभियान आणि औष्णिक वीज निर्मितीत बायोमासचा वापर अशी क्रांतिकारी पावलं राज्य शासनानं उचलली आहेत। त्यामुळेच महाराष्ट्राला हा पुरस्कार मिळालाय। गेल्या वर्षी हा पुरस्कार तामिळनाडू राज्याला मिळाला होता। नाशिकमध्ये शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पीक विम्यासंदर्भात जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची भेट घेतली। यावेळी तात्काळ पीक विमा द्यावा अशी मागणी करण्यात आली। दरम्यान 15 दिवसात विमा कंपनी आणि शेतकरी संघटनेची बैठक घेण्याचं आश्वासन कृषी अधिकाऱ्यांनी दिलं।